नमस्कार मंडळी, आज आपण आळूवडी बनवणार आहोत. खमंग कुरकुरीत अशी आळूवडी. प्रथम आपण पानं धुवून घ्यायची आहेत आणि ती पानं चे देठ काढून, हे बघा सुरीच्या साहाय्याने असे जे जाड जाड देठ आहेत ते आपण काढणार आहोत. हळूहळू काढायचे आहेत कारण पानं फाटू शकतात, त्यामुळे नाजूक हाताने हे असं आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर बघा आपण काय करणार आहोत, लाटणीने आपण त्याच्या शेरा आहेत सगळ्या त्या आपण असं प्रेस करणार आहोत. बघा अशा आपण एक एक करून सगळी पानं आपण करून घेणार आहोत. मस्त नाजूक हाताने आपण काढत आहोत ते, आणि त्यानंतर आपण त्याच्यावर लाटणी फिरवणार आहोत. सोपं एकदम असं नाजूक हाताने काढून घ्यायचं आहे ते. आता आपण एका भांड्यामध्ये बेसन डाळीचं पीठ घ्यायचे, त्यानंतर आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं, आलं लसूण मिरची पेस्ट घ्यायची, चवीपुरतं मीठ घ्यायचे, मसाला घ्यायचे, गरम मसाला घ्यायचे, धना पावडर घ्यायची, हळद घ्यायची, थोडीशी चिंच आणि गुळ याचं पाणी करून घ्यायचे. बघा हे सगळं मिश्रण मी आता एकजीव करून घेणार आहे. धना पावडर, हळद, लाल तिखट, आलं लसूण मिरची पेस्ट, हिंग घेतलंय थोडंसं, मीठ, आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी आहे. त्यामुळे काय होते, वडी खवखवत नाहीये. हे आपण आता सगळं एकजीव करून घेणार आहोत. मी हातानेच करते, त्यामुळे कसं आपलं बॅटर एकदम मस्तपैकी एकजीव केलं जातं. हे बॅटर बघा आपलं असं एकजीव झालेलं आहे. त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय. थिकनेस त्याचा असाच पाहिजे, जास्त पण पातळ नको आणि जास्त पण जाड नको. आता आपण एक एक पानाला हे असं लावून घेणार आहोत. बघा हे परत मी असं जरा फडक्याने पुसून घेत आहे. आणि आपण याला आता असं बॅटर लावून घेणार आहोत. आता बघा हे असं त्याला आपण पीठ लावून घेणार आहोत. सगळीकडे मस्तपैकी लावून घ्यायचे तूप. त्याच्यावर हा एक पान टाकायचे आपल्याला. तसं न टाकता आपण असा पान घेणार आहोत. त्यानंतर इथे पण असं पीठ लावून घ्यायचं आपल्याला. एकसारखंच लावून घ्यायचंय पीठ. त्यानंतर हा पान बघा कसा ठेवलाय मी, उलट सुलट असं करून घ्यायचंय ते. एक समान सगळीकडे पीठ लावून घेतलेलं आहे. त्यामुळे जी आलूवडी आहे ना, ती खायला पण एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशी लागते. बिलकुल खवखवत नाही. आपण त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ टाकणार. गुळामुळे पण एक प्रकारची चव वेगळीच येते याला.
आता बघा मी दोन्ही साईडने अशी फोल्ड करून घेणार आहे. हलक्या हाताने अशी त्याला वडी बांधायची आहे. बघा त्याचा रोल करून घ्यायचं आहे. प्रेस देत 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 त्याला त्याचा रोल करायचं आहे. आणि हे जी शेवटची पट्टी आहे ही निघायला नको म्हणून आपण त्याला थोडंसं बॅटर लावणार आहोत. आणि हे अशी मस्त आपली आलू वडी तयार झालेली आहे. आता बाकीच्या पण आपण वड्या करून घेणार आहोत.
तुम्ही या आळूवडीच्या पानामध्ये वरती तीळही घालू शकताय. बघा मी तीळ पण घातलेले आहेत वरून ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण मिश्रण लावतो तेव्हा वरून असे थोडेसे तीळ पेरायचे, त्यामुळे पण खूप छान लागतात आळूवडी. आता आपल्या सगळ्या आळूवड्या करून झालेल्या आहेत आणि आता आपण एक भांडं घेणार आहोत आणि त्याच्यावर या आळूवड्या स्टीम करायला ठेवणार आहोत. तुम्ही इडलीचं पण पात्र घेऊ शकताय किंवा एखादं पातेलं घेऊ शकताय किंवा कढईमध्ये पण स्टीम देऊ शकताय, मोदक पात्रामध्ये स्टीम देऊ शकताय. बघा मी काय केलंय, खाली गाडा घेतलाय, पाणी गरम करत ठेवलं आणि एक माझ्याकडे दुधावरचं आपलं झाकण असतं, ते झाकण होलाचं जाळीदार, त्याच्यावर मी हे रोल ठेवलेले आहेत आणि त्याला मस्तपैकी झाकण देऊन स्टीम करणार आहे. एक 5 ते 7 मिनटं त्याला स्टीम देणार आहे. आता आपण त्याला स्टीम देऊन झालेली आहे. आता हे बघा, ही अशी आपली आळूवडी तयार झालेली आहे. तर ही थंड झाल्यानंतर आपण त्याचे बारीक बारीक असे कट करणार आहोत. गरम गरम करायची नाही, त्यामुळे काय होतं वाकडी तिकडे कापली जाते. आपल्याला पूर्ण गार करणं गरजेचंच आहे. त्यानंतर बघा मी असे कटिंग करून घेते त्याला. सर्व आळूवड्या कटिंग केल्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून या आळूवड्या टाकायच्या आहेत बारीक गॅसवर आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्हाला जर तीळ हवे असतील तर तुम्ही वरून तीळही टाकू शकताय त्यामध्ये. हे बघा मी टाकलेले आहेत, खूप छान लागतात आणि मी एकदम थोडंसं तेल टाकले, मी तेल जास्त टाकत नाही. आणि असंच आपण खरपूस भाजून घेणार आहोत त्यांना. स्टीम दिल्यामुळे ऑलरेडी त्या शिजलेल्याच आहेत, फक्त त्याला आपण कुरकुरीत करणार आहोत. आता आपण दोन्ही बाजूने यांना खरपूस भाजून घेणार आहोत आणि बघा या अशा आपल्या आलूवड्या तयार झालेल्या आहेत. खाण्यासाठी एकदम कुरकुरीत मस्त आणि याची चव पण खूप छान, आरा मस्त एकदम छान आहे. तुम्ही पण करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.